हॅलो नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर हिवाळ्यात बघू शकता तुम्ही हिवाळ्यामध्ये थंडीच्या दिवसात आरोग्य उत्तम राखण्यासाठी खालील काही गोष्टी करणे टाळावे. जसं थंड पाण्याने आंघोळ करणे टाळा. अतिशय थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचे तापमान अचानक कमी होऊन हृदयविकार किंवा अर्धांगवायूचा धोका वाढू शकतो. त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. जास्त गरम पाण्याने आंघोळ टाळा. खूप गरम पाण्यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा निघून जातो आणि त्वचा कोरडी, खाज सुटलेली होऊ शकते. थंडीमध्ये तळलेले आणि जड अन्न कमी करा. जसं थंडीत खूप भूक लागते, आपण पाणी कमी पितो, पण अतिप्रमाणात तळलेले, मसालेदार किंवा जंक फूड खाल्ल्याने पचन बिघडू शकते आणि वजन वाढू शकते. त्याच्यामुळे जड अन्न आणि तळलेले पदार्थ हे खायचे नाही. नंतर आणखी हलकं जेवण करू शकता, पण थंडीमध्ये खूप भूक लागल्यावर फळं वगैरे खायचे. पाणी पिण्याचे टाळू नका. बघा, थंडीमध्ये खूप कमी तहान लागतो, पण आपल्याला तहान नाही लागली तरी पाणी प्यायचं आहे. तहान लागत नाही म्हणून पाणी पिणे कमी करू नका. शरीरात पाण्याची कमतरता, डिहायड्रेशन निर्माण झाल्यास थकवा आणि त्वचा कोरडी पडू शकते. तसेच घराबाहेर पडताना कान आणि डोके उघडे ठेवू नका. थंडीत डोके आणि कानातून हवा गेल्यास सर्दी, खोकला किंवा डोकेदुखी होऊ शकते. मफलर किंवा टोपीचा वापर करा. व्यायाम करणे थांबवू नका. जसं थंडीमुळे आळस वाढतो, पण व्यायाम न केल्यास शरीर आखडू शकते आणि प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. ओली कपडे घालू नका. कपडे धुतल्यानंतर ते पूर्णपणे वाळल्याशिवाय घालू नका, कारण ओलाव्यामुळे त्वचेचे संक्रमण, इन्फेक्शन होऊ शकते. जसं नरम कपडे असले तरी ते चांगले कडक उन्हामध्ये वाळू घालायचे आणि नंतरच कडक वाळलेले कपडेच वापरायचे. आणखी थंडीमध्ये शारीरिक काळजी घेण्यासाठी उबदार कपडे घाला. गरम आणि पौष्टिक आहार घ्या आणि भरपूर द्रवपदार्थ प्या. बाहेर फिरताना त्वचा मॉइश्चरायझर करा आणि डोळे, नाक आणि तोंडाचे संरक्षण करा. शारीरिक काळजी. उबदार कपडे. थंडीपासून बचाव करण्यासाठी पुरेसे उबदार आणि संरक्षणात्मक कपडे घाला. शक्य असल्यास रेशीम किंवा लोकर यासारख्या नैसर्गिक फायबरचे कपडे वापरा. त्वचा आणि डोळे. बाहेर फिरताना त्वचा मॉइश्चरायझर करा, कारण थंडीमुळे त्वचा कोरडी होऊ शकते. डोळे आणि चेहऱ्यासाठी स्कार्फ किंवा टोपी वापरा. हायड्रेटेड राहा. भरपूर पाणी, सूप आणि हर्बल टी प्या. गरम पेये घसा ओलावा ठेवण्यास मदत करतात आणि खोकला कमी करतात. तसंच त्यासोबतच पौष्टिक आहार. पौष्टिक आहार घेणे पण आवश्यक आहे. संपूर्ण धान्य, फळे, भाज्या आणि निरोगी चरबी जसे की नट्स आणि एवोकॅडो यांचा आहारात समावेश करा. यामुळे तुमची ऊर्जा पातळी वाढेल. आरोग्याची काळजी. व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे सर्दी होण्याची शक्यता वाढते, म्हणून व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घ्या किंवा व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खा. व्यायाम. थंडीतही नियमित व्यायाम करा. हायड्रेशनची विशेष काळजी घ्या. वैद्यकीय सल्ला. जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे यासारखी लक्षणे जाणवत असतील तर वैद्यकीय सल्ला घ्या. तर मंडळी, तुम्हाला जर माझे व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा. बाय बाय.